हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच NTUGC नेट एक्झाम संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं नवीन ऑफिशियल अपडेट NTUGC नेट मार्फत प्रोव्हाइड केलेले आहे. त्या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. आता रिसेंटली NTUGC नेटचा जो एक्झाम कंडक्ट झाला होता त्या एक्झामचा रिझल्ट NTA मार्फत अपडेट केलेला आहे, रिलीज केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जून महिन्याचा नेट एक्झाम दिला होता त्यांचा रिझल्ट NTA मार्फत पब्लिश केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता NTA मार्फत हे ऑफिशियल नोटीस त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे त्यांच्या वेबसाईटवर. हे नोटीस 21 जुलै 2025 रोजीचं आहे, म्हणजे आजचंच आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ UGC नेट जून 2025. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 2025चा नेट एक्झाम जो झाला त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतोय. जे विद्यार्थी या नेट एक्झाममध्ये क्लिअर झालेले आहेत म्हणजेच क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांचं VPD एज्युकेशनतर्फे हार्दिक अभिनंदन. कारण नॅशनल लेवलचा एखादा एक्झाम क्लिअर करणं ही एक मोठी गोष्ट असते आणि ती गोष्ट तुम्ही अचीव केलेली आहे. डेफिनेटली तुमचा अभ्यास हा खूप चांगला असेल, डीप म्हणजे तुम्ही सर्व गोष्टी अभ्यासल्या असतील, सिन्सिअरली प्रामाणिकपणे सर्व गोष्टींना फॉलो केलं असेल म्हणून तुम्ही हा एक्झाम क्लिअर झालेले आहात. रिपीट करेल, जर तुम्ही हा एक्झाम क्लिअर झालेले आहात तर डेफिनेटली तुम्ही खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत, प्रामाणिकपणे स्मार्ट वर्क केलेलं आहे आणि या एक्झाममध्ये यश मिळवलेलं आहे. स्वतःवर प्राऊड फील करण्याचा हा प्रसंग आहे. तर फ्रेंड, या रिझल्टबद्दल आणखी काही फॅक्ट फिगर पाहण्यापूर्वी एक इन्फॉर्मेशन सांगेल. नेक्स्ट डिसेंबरचा नेट जो एक्झाम होणार आहे आणि 2026मध्ये जो MSCET एक्झाम होणार आहे या दोन्ही एक्झाम ओरिएंटेड पेपर 1साठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्या कोर्सची सेकंड बॅच आपली 27 जूनपासून सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना NTUGC नेट किंवा MSCET एक्झाम क्वालिफाय व्हायचा आहे त्या विद्यार्थ्यांना हा कोर्स बेनिफिशियल ठरू शकतो. कारण यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल, प्लस त्या संदर्भात रिव्हिजन असेल, प्रॅक्टिस असेल त्या गोष्टी करून घेतल्या जातील. इन शॉर्ट, पेपर फर्स्टचा हा कोर्स लावल्यानंतर अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज नाही आहे, अदर कुठलाही व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज नाही आहे. फ्रेंड, या कोर्सबद्दल तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. या कोर्समध्ये NTUGC नेट जो डिसेंबरमध्ये होणार आहे तो कव्हर होईल आणि MSCET एक्झाम जो नेक्स्ट कंडक्ट होणार आहे तो कव्हर होईल. म्हणजे एका कोर्सचा वापर तुम्हाला 2 एक्झामला करता येऊ शकतो. ठीक आहे, तर हे पहा या रिझल्टबद्दल त्यांनी काय सांगितलं आहे तर बेसिक काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या ठिकाणी हा जो एक्झाम कंडक्ट झाला हा 25 जून ते 29 जूनमध्ये जो कंडक्ट झाला त्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या ठिकाणी 10 शिफ्टमध्ये एक्झाम होता आणि 285 सिटीजमध्ये हा एक्झाम होता. या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट किती होते ते सांगितले. यामध्ये फिमेल होत्या 5,90,837 म्हणजे 57% फिमेल होत्या. त्यानंतर मेल कॅन्डिडेट होते जवळपास 4,28,853 म्हणजे 42% मेल कॅन्डिडेट होते. आणि थर्ड जेंडर या ठिकाणी 61 कॅन्डिडेट होते म्हणजे या ठिकाणी 0.0% ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट होते. त्यानंतर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट जर आपण पाहिले तर 10,19,751 कॅन्डिडेट एक्झामला बसले होते. बसणे होते असं म्हणण्यापेक्षा रजिस्टर इतक्या विद्यार्थ्यांनी केले होते. यामध्ये एक्झामिनेशनला उतरलेले कॅन्डिडेट किती म्हणजे प्रेझेंटीनुसार किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला त्याच्या फॅक्ट फिगर या ठिकाणी सांगितल्यात. या ठिकाणी फिमेल होत्या 4,46,849 म्हणजे जवळपास 5,90,000 महिलांनी फॉर्म भरला होता, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. त्यापैकी फक्त 4,46,000 विद्यार्थ्यांनीच एक्झाम दिलेला आहे ज्या फिमेल आहेत. त्यानंतर जर आपण मेलचं काउंटिंग पाहिलं तर या ठिकाणी ऑन अन ॲव्हरेज 3,05,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिला आहे. जवळपास या ठिकाणी जे मेल आहेत त्यांची संख्या पाहिली तर 4,28,000 होती. त्यापैकी 3,05,000 विद्यार्थ्यांनीच एक्झाम दिला म्हणजे खूप जास्त ॲब्सेंटी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आणि थर्ड जेंडर या ठिकाणी 36 प्रेझेंट होते, इथं 61 होते म्हणजे या ठिकाणी पण जवळपास 50% आपल्याला प्रेझेंटी पाहायला भेटते. मग
19,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, त्यापैकी फक्त 7,52,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे ॲप्रॉक्सिमेटली. सिंपल. ह्या फॅक्ट फिगर आहेत, आपल्यासाठी जास्त काय महत्त्वाच्या नाहीत. आपल्यासाठी क्वालिफाय होण्याला किती % लागतात हे महत्त्वाचं असतं. ठीक आहे, किती ॲबसेंट आहे किती प्रेझेंट आहे हे महत्त्वाचं नाही आहे. आता या ठिकाणी आणखी काय फॅक्ट फिगर दिल्यात. या ठिकाणी 10 लाख विद्यार्थी बसले होते. ऑन एन ॲव्हरेज आपण पाहिलं 7,52,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता. त्यापैकी JRF क्वालिफाय होणारे विद्यार्थी 5,269 आहेत. आणि त्यामध्ये जर आपण असा विचार केला की फक्त असिस्टंट प्रोफेसर आणि PhD साठी एलिजिबल असणारे विद्यार्थी हे 54,885 आहेत. ठीक आहे. मग आता या ठिकाणी रिझल्ट हा खूपच वाईट लागला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. मॉडरेट रिझल्ट आहे, जसा दर सेमिस्टरला किंवा म्हणू शकतो दर 6 महिन्याला लागतो त्या प्रकारचा हा रिझल्ट आहे. ठीक आहे, जास्त काय हार्ड आहे किंवा जास्त सॉफ्ट रिझल्ट त्यांनी लावलेला नाही आहे. जो बेसिक आहे तो बेसिक लावला आहे. ठीक आहे, जशा पद्धतीने रिझल्ट डिक्लेअर होतो त्याच पद्धतीने डिक्लेअर झालेला आहे. जर तुम्ही या 5,000 असताल, ठीक आहे, तुमचं JRF झालं असेल तर डेफिनेटली तुम्ही हार्डवर्क केलेलं आहे. तुम्ही नेट सेट झाले तर डेफिनेटली तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास केलेला असतो आणि पहिल्या 6% तुम्ही येता. म्हणजेच या ठिकाणी समजून घ्यायचं की आपण अभ्यास जो केला आहे त्याचे आउटपुट आहे. तर पुन्हा एकदा मी जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करेल, कारण एक अचिव्हमेंट तुम्ही या ठिकाणी पार केलेली आहे. या पुढचे एज्युकेशन हे तुमचं इतकं डिफिकल्ट नसणार आहे, कारण हा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. पुढचे PhD वगैरे हे कोर्स आहेत ते होऊन जातात. त्यामध्ये जास्त काय म्हणू शकतो तुम्हाला खूप असे एफर्ट्स घेण्यासारखं नाही आहे. मग हा जो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ना, या ठिकाणी तुम्हाला अभ्यासच करावा लागतो. PhDला अभ्यास करावा लागतो नाही असं नाही, पण PhD हा एक कोर्स आहे हे लक्षात घ्या. तसं नेट आणि सेट हा एक एक्झाम, एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. ठीक आहे, कॉम्पिटिशन तुमची ऑदरसोबत आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन भेटणार आहे. म्हणून डेफिनेटली तुमचं वर्क आहे ते तुम्हाला भेटलेलं आहे, तुमचा रिझल्ट तुम्हाला भेटलेला आहे. तर फ्रेंड रिपीट कराल, जर तुम्हाला नेक्स्ट MS सेट किंवा नेट एक्झाम द्यायचं असेल तर तुम्ही 9011362082 या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा कोर्स इन्फॉर्मेशन म्हणून. त्यानंतर तुम्हाला कोर्स इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर सेम नंबरवर पेमेंट करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे कव्हर करून दिला जाईल. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील सेपरेट कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा, त्यांनाही कॉमर्सबद्दल पूर्णपणे इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. ठीक आहे, आय होप तुम्हाला अपडेट काही कळालं असेल. पूर्णपणे या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या फॅक्ट फिगर आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, हा रिझल्ट आज डिक्लेअर झाला आहे. वेबसाईटवरून तुम्ही हा रिझल्ट डाउनलोडिंग करून तुमची एक कॉपी तुमच्या डॉक्युमेंटमध्ये ठेवा, जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला रेफरन्स लागला तर त्या ठिकाणी तो रेफरन्स तुम्हाला देता येऊ शकतो कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये. बाकी सर्टिफिकेट याचं भेटेलच. ठीक आहे. सो फ्रेंड, आजचं लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.